कॉलेजमध्ये आल्यानंतर यांचं वेगळंच चालू होऊन जाते भाई. गाडीची चावी द्यायलाच तयार नाही भाई माझ्या. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन व्लॉग मध्ये. आधीचा व्हिडिओ पाहून आपल्याला फॉलो केलं होतं नक, शिवम, लखन, सुधीर, तनिष, वेदांत, अजय, आनंद आणि त्यांची फॉलो करून सुद्धा नाव नाही आणि त्यांनी मला मेसेज करून नक्की सांगा त्यांना नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की घेईल. आधी जर आपल्या पिवळा हत्तीला चांगला चकाचक पुसून वगैरे घेतला आणि लावली चाबीन सरळ निघालो बेलसवाडी जाण्यासाठी. बेलसवाडीमध्ये आल्यानंतर गाडीची हवा वगैरे चेक करून घेतली. तर आज ना मला जायचं होतं तासखेडा आणि तिथून परत येऊन कॉलेजला पण यायचं होतं. तासखेडा जाताना मला ना हतरून तर धरण पण लागलं आणि व्ह्यू एक नंबर दिसत होता म्हणून गाडी साईडला लावली. चला तुम्हाला पण हतरून धरणाचा एक व्ह्यू दाखवून देऊ. बघू शकता तुम्ही हतरून धरणाचा व्ह्यू किती भारी दिसतोय. आणि मग तासखेड्यावरून आल्यानंतर मी सरळ निघालो कॉलेजला जाण्यासाठी. कॉलेजमध्ये आल्यानंतर सर्वात आधी तर भाऊ यांनाच घेऊन घेतलं व्लॉग मध्ये. आणि बघा तुम्ही पेपराचं दिले टेन्शन सोडून आणि यांचं वेगळंच चालू आहे भाई. पेपर झाल्यानंतर अभे म्हणतो मी घेतो एक व्हिडिओ. म्हटलं राहू दे ना भाई तू. तिथून घरी जायला निघालो तर यांचं वेगळंच चालू झालं. गाडीची चाबी द्यायलाच तयार नाही भाई माझ्या. अभ्या म्हणतो मी घेतो आणि तो अभ्या म्हणतो मी घेतो. म्हटलं घ्या ना भाई कोणी पण लवकर. शेवटी अभ्याने घेतली गाडी म्हणे मला बस स्टँड लोक सोडून द्या. मग तिथून अवी, मी आणि भारत निघालो घरी जाण्यासाठी. मला यांना सोडायचं होतं पूर्णार फाट्यापर्यंत. मग तिथून आम्ही पोहोचलो पूर्णार फाट्यावरती. त्यांना तिथं उतरून लावली आपल्या गाडीला चाबी, चलली आपली गाडी. परत त्यांना एकदा टाटा करून म्हटलं आरामात जावं घरी. मी पण तिथून निघालो सरळ घरी जाण्यासाठी. चला मग भेटू लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा.